है, हम लोग नहीं बुला रहे। नमस्कार, माझं नाव डॉक्टर सुधा कामकरे, डॉक्टर प्रकाश कामकरे, डॉक्टर सौरभ साई सूर्य नेत्र सेवाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते। औरंगाबाद हे माझं माहेर आहे आणि श्री नागनाथजी पठार हे माझे पिताश्री आहे की साई सूर्य नेत्र सेवांनी जी प्रगती केलेली आहे त्यामध्ये मुख्यतः जे विषय आहेत, एक तर चष्म्याचा नंबर घालवण्याची जे तंत्रज्ञान जेव्हापासून सुरू झालं त्याच्यामध्ये वेळोवेळी प्रगती होत गेली, त्याच्यामध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान वाढत गेले, त्याच्यामध्ये आधुनिकता येत गेली, त्याच्यामध्ये अचूकता येत गेली, त्याच्यामध्ये आपण पाहतो की पेशंटसाठी सहजता येत गेली आणि सिंपल पद्धतीने कुठलाही टाकापट्टी नसताना ही ट्रीटमेंट देऊन पेशंट त्याच दिवशी काही मिनिटातच घरी जाऊ शकतो अशा प्रकारची योजना ही निर्माण झाली। तर साई सूर्य नेत्र सेवाचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हापासून ही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी सुरू झाली तेव्हापासूनच डॉक्टर प्रकाश कामकरे यांच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे लेसर किरण जे नगर सारख्या छोट्या गावामध्ये आले आणि त्यानंतर ज्या शिबिराच्या पद्धतीने आपण सर्व दूर सगळ्या महाराष्ट्राकडे महाराष्ट्राबाहेर सुद्धा पोहोचलो, त्यामागे उद्देश असाच होता की हे आधुनिक तंत्रज्ञान आहे आणि हे रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त आहे, परंतु आपण जर त्यांच्यापर्यंत पोहोचलो तर अनेक जणांना त्यांचा फायदा होईल हा उद्देश त्या शिबिरामागे नक्कीच आहे। आणि म्हणूनच या सगळ्या तंत्रज्ञानाची माहिती ही सर्वदूर पोहोचावी, कारण आपण सगळेजण बंधू आपण पेपरच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून पेशंट पर्यंत आणि जनतेपर्यंत ही सगळी माहिती पोहोचवत असतात, तर ती माहिती एक लोकशिक्षणाच्या दृष्टीने पण महत्वाची ठरते, ती माहिती एक लोक जागृतीच्या दृष्टीने महत्वाची ठरते आणि जेव्हा ही सगळ्यांना ती माहिती समजते त्याचा उपयोग ते आपल्यासाठी करून घेऊ शकतात। आता चष्म्याचा नंबर लागल्यापासूनच तो सगळ्यांना नकोसा झालेला आहे आणि तो अनेक प्रकारच्या व्यवसायामध्ये बाधा ठरतो, मग सैन्यात जायचं असेल किंवा कुठल्या आर्ट या क्षेत्रामध्ये कार्य करायचं असेल तर असे जे काही पर्सनॅलिटी ओरिएंटेड व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये तर आहेच, आणि लग्नाच्या ज्या मुली आहेत तर त्यांना सुद्धा हा चष्मा असल्यामुळे नकार मिळण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून साठी हे एक सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवून दरवर्षी 8 मार्च हा जागतिक महिला दिवस असतो आणि त्या निमित्ताने आपण वेगळ्या प्रकारचं शिबिराचं आयोजन करतो। त्याच्यामध्ये युवतींसाठी ज्या लग्नाच्या योग्य युवती आहेत तर त्यांना विवाह दृष्टीपेठ अशा प्रकारचं त्याला नाव दिलेलं आहे आणि त्या माध्यमातून ज्या उपवर मुली आहेत तर त्यांना सवलतीमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते आणि त्यामुळे मग त्यांचा चष्मा सुटतो। खरं म्हणजे कोणालाही चष्मा असो छोटा मोठा, पण प्रत्येकाला असं वाटतं की चष्म्या विना आपली दृष्टी चांगली असली पाहिजे, कारण आपलं परावलंबन आहे ना की आपण चष्मा घातला तरच आपण हे काम करू शकतो वगैरे वगैरे, तर कुठल्याही गोष्टीवर डिपेंडन्स जो आहे तो नको आहे आपल्याला आणि म्हणून सुद्धा ही ट्रीटमेंट महत्वाची आहे। हा एक पैलू। दुसरा पैलू असा की मोतीबिंदू हा प्रत्येक व्यक्तीला वयोमानाप्रमाणे काही विशिष्ट वयानंतर येतच असतो, परंतु त्याच्या ह्या ट्रीटमेंट मध्ये पण खूप फरक होत गेलेला आहे। सुरुवात झाली तेव्हा आपण ऐकत आलेलं आहे की 40 दिवस हालायचं नाही, डोलायचं नाही वगैरे, बाहेर जायचं नाही, काळा चष्मा लावायचा नाही वगैरे, परंतु आता ते अत्यंत म्हणजे झेप्टो नावाचं जे काही ट्रीटमेंटची सुविधा उपलब्ध झालेली आहे त्याची माहिती डॉक्टर साहेब आपल्याला सांगणार आहेत। आणि तिसरं म्हणजे की नेत्रदानाची चळवळ ही सर्वदूर पोहोचली पाहिजे। मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आता लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे, सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छाही देतो।
जसं डॉक्टर सुधाने सांगितलं, माहेरच्या लोकांशी संवाद साधण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली. या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मी विशेष अभिनंदन का करतो, कारण तेव्हाही म्हणजे जावयाला आपल्या सासरी झाल्याचा आनंद सगळ्यात जास्त मिळतो आणि सगळ्यात चांगलं स्वागत जावयाचं सासरी होतं. आज जे आहे मुख्य म्हणजे आमचा उद्देश जो होता की आपल्याकडे भारतामध्ये अजूनही दानाचं महत्व एवढं सगळ्या समाजामध्ये दान करण्याची वृत्ती आहे आणि लहानपणापासून शिकवलं जातं. पण आपल्याकडे अजूनही अंधत्वाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. जगातील सगळ्यात जास्त अंध लोक भारतामध्ये राहतात आणि आपल्याकडे मरणोत्तर नेत्रदान अतिशय कमी आहे. म्हणजे आज आपल्या भारतामध्ये सुमारे 20 लाख लोकांना डोळ्यामध्ये टीक पडून अंधत्व आलेलं आहे आणि वर्षाला 25-30 हजारही डोळे मिळत नाही संपूर्ण भारतामध्ये. तर बघा म्हणजे प्रमाण इतकं व्यस्त आहे, अंधांची लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि आम्ही नेतृत्व आमच्या परीने प्रयत्न करतच असतो. पण समाजामध्ये या बाबतीत की कोणी म्हणजे का करत नाही, तर त्या बाबतीमध्ये लोकशिक्षण आणि जागृती आणण्याचं जे कार्य आहे हे आपण सगळे पत्रकार लोक जे करतात. म्हणून आज मुद्दाम का बोलवलं की याची फार नितांत गरज आहे. लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करावं हे ह्याचं अपील ह्या माध्यमातून आपल्या मार्फत या नवीन वर्षाचा एक नवीन संकल्प लोकांपर्यंत जावा आणि लोकांमध्ये म्हणजे काय होतं माहिती का की तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही डोळ्यांचे डॉक्टर असूनही आम्ही भारताचा पूर्ण सर्वे केला की किती डोळ्याचे डॉक्टर आपल्या आई वडिलांचं नेत्रदान करून करतात. तर दुर्दैवाने 1% नाही. का? कारण त्यावेळेस तो नेत्रदान म्हणजे तो काही डोळ्याचा डॉक्टर राहत नाही, तो मुलगा राहतो किंवा मुलगी राहते आणि त्या दुःखात ते बुडालेले असतात. त्याला सांगणारं कोणीतरी पाहिजे की अरे आता आई किंवा वडील गेलेले आहेत, पण या दुःखातनं आपण जर यांचं नेत्रदान केलं तर ते परत हे जग पाहू शकतील. ती भावनाच एवढी चांगली असते की लोक लगेच पटपट हो म्हणतात. मग आपल्याकडे हे सांगणारे लोक कमी आहेत. दुःखामध्ये आपण धीर द्यायला जातो, पण त्यावेळेस जर ही सूचना दिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेत्रदान वाढू शकतं. तर आपण सूचक म्हणतो ना आपण की आपण सूचक होण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे, तरच नेत्रदानाचं जे आहे हे प्रमाण वाढेल. म्हणजे हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. 2, त्यानंतर आपल्याकडे नेत्रपेढ्यांची संख्याही खूप कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली खाजगी नेत्रपेढी जेव्हा एक 25-30 वर्षापूर्वी सुरू करायची होती, मला 5-6 वर्ष शासनाशी भांडावं लागलं. त्यावेळेस फक्त 4 मेडिकल कॉलेजमध्ये नेत्रपेढी होती, बाहेर ते देत नव्हते. ते खाजगी लोकांना नेत्रपेढी द्यायचीच नाही. मग भांडून मग मी 3-4 वर्ष भांडलो. मग पहिली खाजगी नेत्रपेढीची परवानगी मला मिळाली. आता माझ्या घरामध्ये जेव्हा ते बाबरी मशीद जेव्हा पडली होती त्यावेळेस कर्फ्यू होता सगळीकडे आणि आम्ही त्या कर्फ्यूमध्ये असतानाही कोणी नेत्रदान करत असेल तर मी डोळे आणायला जायचो, कारण आपल्याला जाऊन आणायला लागतात त्यांच्या घरी जाऊन. तर माझ्या वडिलांनी मला गमतीने मला त्यावेळेस विचारलं की प्रकाश तू या कर्फ्यूमध्ये जातो, घाबरत नाही, पण असा दुःखद प्रसंग तुझ्यावर आला आणि माझा मृत्यू झाला तर तुझ्यात हिंमत आहे का डोळे काढायची, तू लोकांचे डोळे काढतो. आणि मी गमतीने हो म्हटलं. आता बघा दुर्भाग्य माझं त्यावेळेस म्हणा त्यांनी हे का संकल्पना त्यांना तशी वाटली आणि 4 दिवसानंतर त्यांचा मृत्यू पण झाला. त्याच काळामध्ये मृत्यू झाल्यानंतर सगळ्यात पहिली घटना मला काय आठवली असेल तर वडिलांनी मला विचारलेला तो प्रश्न. आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा हिंमत केली की मी
स्वतः त्यांचे दोन्ही डोळे स्वतः मी काढले आणि एक हिंदू बांधव आणि एक मुस्लिम भगिनी ह्या दोघांच्या डोळ्यावरती मी स्वतः रोपण केलं. कारण स्वतः काढणे आणि स्वतः रोपण करणे ही फार दुर्लभ घटना आहे आणि त्यावेळेस भारतामधली ही पहिली घटना होती की असं कोणीतरी केलं त्या 25-26 वर्षापूर्वी. आणि ती हिंमत सुद्धा साईबाबांनीच मला दिली आणि अशी घटना घडली. आणि असं जे आहे त्यामुळे अहमदनगर सारख्या छोट्या गावामध्ये त्या मानाने नेत्रदानाचं प्रमाण खूप मोठं आहे. का? लोकांना एक कळतं की डॉक्टर स्वतः हे करतात. त्यांच्या आईवडिलांचं त्यांनी केलं, त्यांच्यामध्ये हिंमत आली आणि मग मोठ्या प्रमाणात नेत्रदान व्हायला लागलं. तर आपल्याकडे नेत्रदानाचं प्रमाण वाढलं पाहिजे हे निश्चित या नवीन वर्षाच्या संकल्पनेतनं आपण लोकांपर्यंत पोहोचवा. दुसरं काय आहे याबद्दल मुद्दाम सांगतो. आता मी जसं सांगितलं की 1.5 डझनपेक्षा जास्त उपचार पद्धती एका छताखाली आहे. आतापर्यंत आम्ही लॅसिक जास्त पॉप्युलर होतं कारण आम्ही आतापर्यंत लॅसिकचा उपयोग जास्त केला. लॅसिकमध्ये नक्कीच नंबर कमी करण्याची क्षमता चांगली आहे, सेफ आहे आणि आम्ही आतापर्यंत खूप म्हणजे हजारोने लॅसिक केले. एका दिवसात 100पेक्षा जास्त लॅसिक करू शकणाऱ्या जगामधले पहिले आम्ही आहोत. हा सुद्धा एक आम्हाला अभिमानाने सांगणारा एक अचिव्हमेंट आहे असं आम्ही समजतो, कारण व्हॉल्यूमवरती करतो आम्ही काम. आता हे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे कॉन्ट्युरा, ह्याच्यामध्ये कसं की आपला डोळा जो आहे ह्याचा नंबर फक्त आपल्याला काढणे ही एक प्रक्रिया माहिती होती. -2 नंबर आहे, -2.5 नंबर आहे, -4 आहे, हेच फक्त आपल्याला माहिती होतं. आता अशी एक यंत्रणा आलेली आहे की ती डोळ्याचे ऑप्टिकल ॲब्रेशन म्हणजे नुसताच नंबर नाही तर परावर्तनाचे दोष ही लोकेट करू शकणारी ही यंत्रणा आहे. आणि ते परावर्तनाचे जे दोष आहेत ऑप्टिकल ॲब्रेशन हे घालवू शकणारी लेझर यंत्रणा सुद्धा तयार झालेली आहे. त्यामुळे ह्या लोकांना काय झालं का नुसताच नंबर जात नाही तर चष्म्यापेक्षा जास्त चांगलं, काही लोकांना 120%, काही लोकांना 130% जास्त चांगलं दिसायला लागतं. आणि ह्यामुळे जगामध्ये एक मोठी लाट आलेली आहे की नुसताच चष्मा जात नाही तर चष्म्यापेक्षाही जास्त चांगली एक स्वर्गीय दृष्टी ह्या लोकांना मिळते. आणि हा एक आम्हाला एक आनंद आहे काहीतरी काही आपण लोकांना आणखीन काहीतरी चांगलं देऊ शकलो म्हणून हे कॉन्ट्युरा जे तंत्रज्ञान आलं हे जगभर त्यामुळे पॉप्युलर होत चाललंय. धन्यवाद. ब्लॉक करणारे चष्मे मिळतात ते तुम्ही स्क्रीन टाईम जो लोकांचा आहे जास्त त्यांनी ते वापरणं आवश्यक आहे. तर UV ब्लॉक चष्म्यामुळे काय होतं की अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचं जे डोळ्यावरती जो दुष्परिणाम होतो तो UV ब्लॉक चष्म्यामुळे आपल्या डोळ्यावरती होत नाही. नाही, नाईट ब्लाइंडनेसमध्ये व्हिटॅमिन A मुळे जे येणारं आहे त्याला उपचार आहे. काही अनुवांशिक जेनेटिक आहे, काही त्याच्यावर अजून तरी फार परिणामकारक उपचार पद्धती आली नाही, पण त्यांना लो व्हिज्युअल एड वगैरे असं काहीतरी देऊन त्यांच्या जीवनामध्ये प्रगती करता येते. लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवायला काही आई वडील नाही, बाकी मुलं निष्पाप आहेत. हे कोण करतं? आई वडील करतात. माझा पूर्ण आरोप आहे. हे सगळं कोण करतं? आई वडील करतात. मुलं निष्पाप असतात, त्यांना या गोष्टीचं काही माहीत नसतं. अनुवंशिक आजार किती असतात डोळ्याचे? बरेच आहेत, बरेच. महाराष्ट्रात नेत्रपिढीची संख्या किती आहे? नेत्रपिढीची संख्या किती महाराष्ट्रामध्ये सध्या? ओके, आता सध्या सगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये आहे. किती काम करते हा भाग वेगळा. प्रायव्हेट किती आहे? हां, प्रायव्हेटमध्ये साधारणपणे 16 नेत्रपेढ्या आहेत महाराष्ट्रात. खाजगी आहे याबद्दल मुद्दाम सांगतो. आता मी जसं सांगितलं की 1.5 डझनपेक्षा जास्त उपचार पद्धती एका छताखाली आहे. आतापर्यंत आम्ही लॅसिक जास्त पॉप्युलर होतं कारण आम्ही आतापर्यंत लॅसिकचा उपयोग जास्त केला. लॅसिकमध्ये नक्कीच नंबर कमी करण्याची क्षमता चांगली आहे, सेफ आहे आणि आम्ही आतापर्यंत खूप
म्हणजे हजारोने लॅसिक केले, एका दिवसात 100पेक्षा जास्त लॅसिक करू शकणाऱ्या जगामधले पहिले आम्ही आहोत. हा सुद्धा एक आम्हाला अभिमानाने सांगणारा एक अचिव्हमेंट आहे असं आम्ही समजतो, कारण व्हॉल्यूमवरती करतो आम्ही काम. आता हे जे नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे कॉन्ट्युरा, ह्याच्यामध्ये कसं की आपला डोळा जो आहे ह्याचा नंबर फक्त आपल्याला काढणे ही प्रक्रिया माहिती होती. -2 नंबर आहे, -2.5 नंबर आहे, -4 आहे, हेच फक्त आपल्याला माहिती होतं. आता अशी एक यंत्रणा आलेली आहे की ती डोळ्याचे ऑप्टिकल ॲब्रेशन, म्हणजे नुसताच नंबर नाही तर परावर्तनाचे दोष ही लोकेट करू शकणारी ही यंत्रणा आहे. आणि ते परावर्तनाचे जे दोष आहेत ऑप्टिकल ॲब्रेशन हे घालवू शकणारी लेझर यंत्रणा सुद्धा तयार झालेली आहे. त्यामुळे ह्या लोकांना काय झालं का नुसताच नंबर जात नाही तर चष्म्यापेक्षा जास्त चांगलं, काही लोकांना 120%, काही लोकांना 130% जास्त चांगलं दिसायला लागतं. आणि यामुळे जगामध्ये एक मोठी लाट आलेली आहे की नुसताच चष्मा जात नाही तर चष्म्यापेक्षाही जास्त चांगली एक स्वर्गीय दृष्टी या लोकांना मिळते. आणि हा एक आम्हाला एक आनंद आहे, काहीतरी काही आपण लोकांना आणखीन काहीतरी चांगलं देऊ शकलो म्हणून हे कॉन्ट्युरा जे तंत्रज्ञान आलं हे जगभर त्यामुळे पॉप्युलर होत चाललंय. धन्यवाद. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.